थोडीशी अक्कल की आपण कुणाच्या घरी जातोय, आपल्याला काय अधिकार घरी जायचा. तुमच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी तुला यायला सांगितलं माझ्याकडे? PSI खान. कोण? खान PSI. नाव आहे PSI खानला. त्याला जोपर्यंत येत नाही याला सोडायचं नाही. हा कोण सर? काय कोण काय तुम्ही तुमची ओळख सांगा. बसा मी SB स्पेशल ब्रँच. बसा बसा बसा. याला चहा पण पाजा. बसा आता तुमची मजा येईल. बसा. चांगलं केलं तुम्ही. कुठल्या पोलीस स्टेशन स्पेशल ब्रँच. नाही, तुम्ही कमिशनरेट मध्ये इथपर्यंत आहात. तुम्ही कुठे बसलेले होता? नाही सर, मला SB ब्रँच दिलाय. तुम्ही आलात कुठून? मी कुठे बसलेले होतात? SB ब्रँच कुठे? वर्तनगर पोलीस स्टेशन हा. वर्तनगर पोलीस स्टेशन दिलं. तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला? माझं प्रायव्हसी आहे ना, माझं घर आहे ना. माझ्या घरात कुणाला घ्यायचा माझा अधिकार आहे. तुम्ही कशी घालत? मला वरिष्ठांनी सांगितलं म्हणून तुम्ही दरोडा घालत? हा दरोडा आहे. माझ्या घरात चोरी झाली. मी आता वरती गेलेलो तेच बघायला गेलेलो. चेन चोरीला गेले 4. त्याचा आळ मी तुमच्यावर घेतला तर आता मी आत्ता तो आळ तुमच्यावर घेतला तर की माझ्या 4 चेन चोरीला गेल्या तर तुम्ही चोरल्या. तुम्हाला समजतं का तुम्ही काय करता? एवढी हिंमत पोलिसांची की विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग करतात. काय केलं तुम्ही म्हणून? फक्त ते रेकॉर्डिंग. अरे कशाला? तुमचा काय अधिकार? प्रत्येकावर काय मत मागणार? अहो पण माझा आहे ना, माझं घर आहे ना. निदान मला विचारायचं, माझ्या पोलिसांना विचारायचं. काय लावलं? म्हणजे आमचं प्रायव्हसी ना माझी गोष्ट आहे की नाही. मी तुमच्या घरात येऊ न विचारता चहा बाजल? काय पद्धती? हे खानला फोडलं. हो साहेब. ते असा डायरेक्ट केला तर खान साहेब. त्यांच्या कोणाच्याही त्याची चोरी पकडली. आपण चोर थोडी आहे. काय बोलायचं कारभार आहे. अजून असं करत जाऊ नका. सरकारला मोठ्या अडचणीत आणलंय. छोटी गोष्ट नाही आहे. ते पत्रकार परिषदेत असं कसं काय? तुम्ही पत्रकार आम्हाला जायला सांगितलं. आपण कसं काय? कोणाच्या घरात असं तुम्ही शांतपणाने मागे उभे राहून शूटिंग काढताय. चालतं काय बोलायचं तुम्हाला लोकांना? ते काय म्हटलं तेवढं. आपण कसं काय? माझ्या घरात माझी काय प्रायव्हसी आहे की नाही? उद्या सांगते त्यांच्या बेडरूम मध्ये काय चालू आहे जरा बघून या. नाही तसं नाही, तेवढं साधा आदमी आहे. नाही सर, पत्रकार परिषद बाकी दुसरं असं नाही. पण माझी पत्रकार माझ्या घरापर्यंत उभे राहून. हा बाबा हॉटेलमध्ये आहे तर तुम्ही येऊन उभे राहा, रेस्ट हाऊस मध्ये आहे तर तुम्ही येऊन उभे राहा. माझ्या घरात पत्रकार परिषद आहे. आज तुम्ही महाराष्ट्रात एक मोठं प्रकरण उघडं केलं. नमस्कार मॅडम. कसा वॉच ठेवला जातो? पोलीस हवालदार निवडकर बोलते. सर आमदार साहेब बोलतात. आवाड साहेब. आवाड साहेब बोलतात. तुम्हीच पाठवलंय ना मॅडम. तुम्ही तुमच्या एका हवालदाराला आमच्यावरती वॉच ठेवायला माझ्या घरात. अहो माझ्या घरात येऊन तो माणूस शांतपणाने माझे प्रेस ब्रीफिंग रेकॉर्ड करत होता. एक तर माझ्या घरात येण्याची परवानगी कोणी दिली हो त्यांना? आणि कशाला हे करता? आमच्यावर वॉच कशाला ठेवता? आम्ही काय चोर दरोडेखोर? ज्यांच्यावर वॉच ठेवायचं त्यांच्यावर ठेवा ना. त्या वाल्मिक कराडवर वॉच ठेवा ना. अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी मिळून. आमच्यावर कसले वॉच ठेवता? अहो पकडले गेले ना ते. तसे नाही काय? माझ्या घरात माणूस उभा आहे. माझ्या पोलिसांनी पकडला त्याला की तू काय करतो इथे? नाही पोलिसांनी कोणी पकडलं रे? असं हे काय चालू आहे? म्हणजे काय? आणि मी यांना सोडणार नाही. तुमचा जोपर्यंत सिनियर डीसीपी येत नाही SBचा तोपर्यंत यांना मी सोडणार नाही. म्हणजे रात्र झाली तरी चालेल ना, घराच्या बाहेर नाही पडू द्या. हॅलो. हा तुमच्या सिनियरला सांगा डीसीपीला असं असं प्रकरण झालंय. कमिशनरच्या कानावर जाऊ द्या, नाहीतर ट्रेसपासिंगचा गुन्हा याच्यावर दाखल करा. तुमचे कोण डीसीपी आहेत त्यांना फोन करा. मी घरीच बसलोय. तुम्ही करा जे काय करायचं.
तुम्ही काय बोलू नका, शांत राहा. रेकॉर्डिंग हं? रेकॉर्डिंग ह्याच्यामध्ये आहे. काय आपण काय चोरी केली काय? रेकॉर्डिंग सर्व दुनियाला समजेल. आपण आपल्या तुम्ही कशाला रेकॉर्डिंग केली? हे आता हे लोक दाखवणारच ना पूर्ण दुनियाला. नाही पण बरोबर नाही असं. पण वरिष्ठ निवडकर त्या वरिष्ठांना सांगा, उद्या तुम्ही आम्हाला उद्या समजा इथे पोर आहे हा नोटकडे म्हणून तुम्हाला मारलं तर काय करणार? नाही, मी माझा परिचय दिला सर. अरे तसं नाही, असं कोणी घरात चालू पोलीस वॉच नाही नाही, असं आहे की धक्कादायक आहे की तो माणूस डायरेक्ट माझ्या म्हणजे घरामध्ये पकडला जातो. म्हणजे विरोधी पक्षाला जगू द्यायचं की नाही, म्हणजे त्यांना असं कोंडून टाकायचं की काय? एवढा वॉच ठेवायचा होता वाल्मिक कराडवर ठेवायचा होता ना मर्डर झाल्यानंतर, तर लवकर सापडला असता. पोरांची म्हणजे पोलिसांची लाच तरी राहिली असती. हे तर आमच्यावरच वॉच ठेवतात आणि हे सगळं तुमच्या समोर घडलंय. म्हणजे मी काय बनाव तयार केला बिला नंतर सांगतात ना हे बनाव होता वगैरे, हे तुमच्याच नजरेसमोर. मला तर माहित पण नव्हतं, माझ्या लक्षात आणून दिलं गेलं. त्यांना विचारलं तर मला म्हणाले ते की मला वरिष्ठांनी नेलं, जा तुम्ही. मी आलो. आता ह्याच्यात काय होणार? हे प्रकरण स्वतःची हे वाचवायला आम्ही काय सांगितलं, तो गेला होता, सस्पेंड केला. त्या गरिबीची नोकरी जायची म्हणून मी जास्त काय त्याच्यात जाऊ दे. बीड मध्ये पाहिलं तर नाकाबंदी लागली असते, कराड पकड लागली असं 30+ मध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई पोलीस करताना दिसतात. आणि आताच जर अशाच पोलीस जर त्या ठिकाणी नाकाबंदीमध्ये असते. अहो साधी गोष्ट आहे, नाकाबंदी कसली? कराडने सांगितलं 11 वाजता 1 तास अगोदर की मी हजर होणार आहे. पुण्यात नाकाबंदी केली असती तर तो पोलिसांच्या हातात लागला नसता. कमीत कमी पोलिसांची रास्त तर राहिली असती. याचा अर्थ शासनाकडनं त्यांच्यावर दबाव होता की त्याला येऊ द्या सीआयडीच्या ह्याच्यात. तो गाडीत उतरतो सीआयडीच्या दारात. म्हणजे किती कापडे फाडले पोलिसांचे. हे पोलीस एवढे हे नाही आहेत. पोलीस कोणाला चोपटवतात. कराड काय हे काय नसतं पोलिसांसोबत. पण मला कराडचं कौतुक याच्याकडे वाटतं की मी 89 सालापासून हे सगळं बघतोय. दाऊद, छोटा राजन, बाबू रेशीम, अरुण गवळी, अमर नाईक, हे मुंबईतले मोठी मोठी नावं, त्यांची जेवढी चालत नाही तेवढी एक कराडची चालते. त्याची ताकद काय आहे ते मला माहित नाही. पण अशी दादागिरी तर कोणाचीच चालली नाही की डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या दारातच आला. हे मुंबईतले मोठे मोठे गँगवाले ज्यांना अख्खी मुंबईची इंडस्ट्रियल लॉबी घाबरायची, पण मुंबईच्या पोलिसांना ते घाबरायचे. त्यांची अशी पकोटी धरून घेऊन यायचे पोलीस त्यांना. एवढी पोलिसांची दादागिरी होती. हे दादागिरी म्हणजे रास्त लिगल. त्या पोलिसांची लाजच घालवली कराडच्या माध्यमातून. लाज म्हणजे मुंबई पोलिसांना असं इतकं वाईट वाटत असेल की काय यार. चित्रपटातला सीनला लाजवेल असा प्रकार घडला का? कराड ज्या पद्धतीने एंट्री करतो, असं कधी विचारही केला नव्हती की असं सुद्धा एखादा गुन्हेगार असा देखील हजर होतो.